या मराठी माणसाने भारताला दिले पहिले वैयक्तिक ऑलिम्पिक पदक. जुलै 1958. कराड रेल्वे स्टेशनवर संपूर्ण सातारा जिल्हा एका माणसाच्या स्वागतासाठी जमला होता. 151 सजवलेल्या बैलगाड्या आणि गोळेश्वर गावापर्यंत विजयी मिरवणूक. कारण परतत होता भारताचा पहिला ऑलिम्पिक पदक विजेता खाशाबा उर्फ केडी जाधव. खाशाबा जाधव यांनी वयाच्या 10व्या वर्षी कुस्ती खेळायला सुरू केले. ऑलिम्पिकच्या आधी राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर अनेक पदके जिंकली. 1948 मध्ये आर्थिक समस्यांना तोंड देत लंडन ऑलिम्पिक मध्ये स्थान मिळवले. या ऑलिम्पिक मध्ये ते 6व्या क्रमांकावर आले, जी भारतासाठी एक मोठी कामगिरी ठरली. 1952 मध्ये ऑलिम्पिक तिकीट जिंकले, परंतु यावेळीही त्यांना पैसे मिळवण्यासाठी बराच संघर्ष करावा लागला. पुरेशी मदत मिळाली नाही, म्हणून केडी जाधव यांनी त्यांचे घर गहाण ठेवण्याचा निर्णय देखील घेतला आणि सामन्यावेळी व्यवस्थापकाने चुकीची माहिती दिली. विश्रांतीचा दिवस समजून केडी जाधव सामना पाहायला गेले असता अचानक त्यांचे नाव पुकारले. तरीही कोणतीही तयारी नसताना अवघ्या 30 मिनिटात 2 सामने जिंकले आणि भारताला पहिले वैयक्तिक कांस्य पदक मिळवून दिले. आणि 1955 मध्ये दुखापतीमुळे त्यांना कुस्ती सोडावी लागली आणि पुढे ते पोलीस विभागात रुजू झाले. 27 वर्ष तेथे सेवा केल्यानंतरही पेन्शनसाठी त्यांना पुन्हा संघर्ष करावा लागला आणि 1984 मध्ये एका अपघातात त्यांचा मृत्यू झाला. पण तरीही खाशाबा जाधव हे नाव इतिहासात कायम अमर राहिले.